सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 68 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. तुला काय हवं आहे का? अजय मधूजवळ येत म्हणाला. ती आता बाहेर गार्डनमध्येच बसून वर बघत होती. नाही, नको. मधू, मग अशी का बसली आहेस? रात्रीची. अजय तिच्या बाजूला बसत. काही नाही, असंच बघते आहे. हे रात्रीचं चंद्र किती छान आहे ते. मधू वर चंद्राला बघत होती. पण अजय मात्र तिच्यात हरवला होता. वाड्याचा झुडकणे काही केस मधूच्या गालावर रेंगाळत होते. तुला काय हवं आहे का? अजय मधूजवळ येत म्हणाला. ती आता बाहेर गार्डनमध्येच बसून वर बघत होती. नाही, नको. मधू, मग अशी का बसली आहेस? रात्रीची. अजय तिच्या बाजूला बसत. काही नाही, असंच बघते आहे. हे रात्रीचं चंद्र किती छान आहे ते. मधू वर चंद्राला बघत होती. पण अजय मात्र तिच्यात हरवला होता. वाड्याचा झुडकणे काही केस मधूच्या गालावर रेंगाळत होते. खरंच, अजय आपल्याच धुंदीत बोलला. त्याचं पूर्ण लक्ष मधूच्या चेहऱ्यावर होतं. तर मधूच्या चेहऱ्यावर मात्र एक आकर्षक झलकत होतं. तुम्हाला माहिती आहे, मला हा चंद्र फार आवडतो, मधू स्मित करत म्हणाली. मला सुद्धा. अजय. तसा आजचा हा फंक्शन छान झाला. अजय. तर त्याचा आवाज ऐकून आता मधूची तंद्री तुटली. तिने थोडं दचकतच बाजूला पाहिलं. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, त्यावर शर्टची स्लीव फोल्ड केलेली, गोरा रंग, हलकी ट्रिम केलेली दाढी, वाड्यात उडणारे ते सिल्की ब्राऊन केस आणि त्याच्यातून येणारा तो परफ्यूमचा सुगंध मधूला वेडावत होता. पण सोबतच अजयला इतके जवळ बघून तिला लाज वाटू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा उमटली. तिने हलकेच आपल्या पापण्या झुकवल्या आणि हातात हात घेऊन बोटांची चुरबुर करू लागली. थँक्स, मधू हळूच. पण तिला तसं लाजरं साजरं बघून अजयच्या हृदयात गिटार वाजू लागलेत ना. त्याचं काय? अजयचे ओठ किंचित रुंदावले. पुन्हा दोघात नीरव शांतता पसरली. त्यांच्या हृदयाचं काय ते आवाज करत होते. काय बोलावे दोघांनाही समजत नव्हतं. नेहमी बकबक करणारी ही बकबकीन आता मात्र शांत गुडिया झाली होती. काही बोलायचं आहे का? तिची ती चोरून चोरून बघणारी नजर बघून अजयने सरळ तिला प्रश्न केला. तशी ती बिचारी धांदरली. आता काय करणार? समोरचा सरळ सरळ बोलून जातो. आता त्याला कसं सांगू की आय लव्ह यू? मधू मनात बोलली. पण तिचे एक्सप्रेशन तिच्या त्या गोड चेहऱ्यावर दिसत होते. पण लगेचच तिने आपली मान जोरजोरात नाहीमध्ये हलवणे चालू केली. यावेळी ती खूपच क्यूट दिसत होती. एकदम क्यूट एंजल्स सारखी. त्यात आता तिने व्हाईट रंगाचा अनारकली सूट घातला होता, जो तिच्या त्या थोड्या गेहुया रंगावर खुलून दिसत होता. रंगाने जरी थोडी कमी असली तरी स्वभावाने मात्र तितकीच लागवी होती ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा तो तेज होता, जो अजयला भुरळ पाडण्यास पुरेसा होता. हाऊ क्यूट, लाईक माय एंजल. अजय तिची ती क्यूटनेस बघून मनात म्हणाला. ओके देन, गुड नाईट, सी यू देन. अजय उठत म्हणाला. बट वेन? मधू अचानक बोलली. तसं अजय तिला डोळे बारीक करून बघू लागला. तर आता आपण काय बोलून गेलो म्हणून मधूने लगेच
आपली जीभ दातात घेतली. पण पुन्हा तिची ती क्विटनेस बघून अजय स्माईल करत तिला बघू लागला. तसं मधूने लाजून मान खाली घातली. टुमॉरो. अजय हळूच मधूच्या कानात झुकत कुजबुजला आणि पटकन निघून गेला. तशी आता मधूच्या चेहऱ्यावर स्माईल मोठी झाली आणि ती अजयला जाताना बघू लागली. अजय निघून गेला तशी मधूसुद्धा स्माईल करतच वाड्याच्या आत आली. पण तिथे आणखी 2 जण होते ज्यांच्या ओठांवर सुद्धा स्माईल होती आणि ते दोघे सुद्धा हसतच आत आले. दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्याला बसले होते. अरे साले साहब, आज कसे काय तुमचे पाय इकडे वळले? हॉस्पिटल नाही वाटतं? शिव नुकताच आलेला अजयला बघून बोलला. तसे सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले आणि मधू मात्र अजयला अचानक बघून धांदरली आणि स्वतःला गौरीमागे झाकून घेऊ लागली. कारण कालच्या फंक्शनमुळे तिला आज उठायला फार उशीर झाला होता. त्यात तिला इतका कंटाळा आला की ती तसेच नाईट सूटमध्ये बाहेर आली. सोबतच तिने केसांचा मेसी बन केला होता. आता ही गोष्ट वेगळी की या लुकमध्ये सुद्धा ती खूप छान दिसत होती, एखाद्या बार्बी डॉलसारखी. पण तिला ते कोण सांगणार? दारात होणारे अहो उभे असताना हे असं शोभते तरी का? म्हणून बिचाऱ्या पोरीची ही खटपट सुरू होती. अरे शिव, असा काय बोलतो आहेस? कावेरी आत्या शिववर आवाज चढवत. तसा शिवच्या तोंडाचा पट्टा शांत झाला. ए बाळा, आत ये, कावेरी आत्या म्हणाल्या. चांगलं आहे आत्या, आतापासूनच तू पार्टी बदललीस. होणाऱ्या जावयासाठी आपल्या लाडक्या भाच्याला बोललीस. वक्त वक्त की बात है भाई, कभी हमारे भी दिन थे, अब जमाना बदल गया है. शिव कावेरी आत्याला अजयची आवभगत करताना बघून मनात म्हणाला. इकडे अजय मात्र मधूला बघण्याचा प्रयत्न करत होता, जी आता जवळजवळ गौरीच्या मागे लुप्त झाली होती. ज्याने आता अजय थोडा हिरमुसला. बिचारा इतका आटापिटा करून मधूला बघायचं म्हणून आला होता, तरी ती बया मात्र लाजेने लपून बसली होती. काय झालं दादा, असा का बघतो आहेस? काही हवंय का तुला? गौरी अजयला अस्वस्थ बघून. त्याच्या चंद्र दे त्याला. शिव खाली मान घालून पटकन बोलला. तसा इकडे अजयला जोराचा ठसका लागला आणि तिकडे मधूच्या काळजात धस्स झाला. तिने लगेच समोर असलेला पाण्याचा ग्लास अजय समोर धरला. तिला आता कसलीच लाज वाटत नव्हती, फक्त अजयच्या काळजीने ती समोर झाली. आता कुठे आपल्या चंद्राला बघून अजय शांत होऊ लागला. नाश्ता झाला तसा अजय मधूवर एक नजर टाकून निघून गेला. तर मधू त्याची तिकातील नजर बघून लाजून गोडीमोडी झाली. बाई ग, किती लाजरी पोर आहे आमची, नाही का? असेच दिवस सरत होते. गौरीचे बाळ दिवसेंदिवस तिच्या पोटात आपल्या बाललीला दाखवत आपल्या आईला अगदी त्रासून सोडत होते, ज्यामुळे कधी कधी गौरी रडून द्यायची. जय आणि त्याचे आई बाबा अमेरिकेला निघून गेले होते. त्यांना नंदनी सून म्हणून पसंत होती. ते तर आताच साखरपुडा करण्याच्या तयारीसुद्धा होते. पण जय आणि नंदनीने गौरीची परिस्थिती बघता एकत्रच नकार दिला होता. कारण जयला त्याची प्रिन्सेस आणि नंदिनीला तिची वहिनी अगदी मोकळेपणाने त्यांच्या लग्नात हवी होती. म्हणून त्यांनी सध्या तरी ते थांबवलं होतं आणि सगळ्यांना सुद्धा ते पटलं होतं. या सगळ्यात कावेरी आत्याने सुद्धा वाहते गंगेत आपले हात धुवून टाकले
आणि पटकन बसची सीट पकडावी तशी मधूसाठी अजयची पसंती दिली. कारण डोहाळे जेवणाच्या वेळी त्यांनी सुद्धा अजय आणि मधूची केमिस्ट्री पाहिली होती आणि आपल्या मुलीच्या डोळ्यात अजयविषयीचं लपलेलं ते अबोल प्रेम त्यांनी ओळखलं होतं. आता आई होती ती म्हणून दाखवत नसली तरी आपल्या मुलीवर बारीक लक्ष असायचं त्यांचं. अजयला सुद्धा या नात्यात काही हरकत नव्हती, कारण त्याच्या परीला मधू आपली वहिनी म्हणून आधीच आवडली होती. मग जिथे त्याच्या परीला मधू आवडली तिथे अजयच्या नकाराचा प्रश्न कुठे उडतो. जर त्याच्या परीने त्याला जगातली कुठल्याही मुलीसोबत लग्न करायला सांगितले असते ना, तर तिथे सुद्धा तो एका पायावर उभा झाला असता आणि त्याने हसत हसत मुलीला न बघता होकार दिला असता. तिथे मधू काय होती आणि कुठेतरी मधूविषयी एक सॉफ्ट कॉर्नर सुद्धा अजयच्या मनात होताच. आणि हाच सॉफ्ट कॉर्नर लग्नानंतर प्रेमात बदलतोच. जसं शिव आणि गौरीचे नाते लग्नानंतर असे काही बहरले की आज ते एकमेकांचा श्वास झाले आणि त्यांची धडकणे या जगात येणार होते. जेव्हा त्यांनी तर एकमेकांना न बघता एका अटीवर हा सुंदर प्रवास सुरू केला होता. पण ती अटसुद्धा त्या नात्याच्या तापाने अगदी पाण्यासारखी विरघळली होती. बघता बघता 2 महिने सुद्धा निघून गेले. या 2 महिन्यात सगळ्यांनी मिळून गौरीची खूप खूप काळजी घेतली. शिवसुद्धा वेळ मिळेल तसा आणि तितका वेळ गौरीसोबत घालवायचा. या कालावधीत त्याचासुद्धा कामाचा लोड फार वाढला होता. गौरीच्या आजीने दिलेल्या जमिनीवर त्याने गावकऱ्यांसाठी मोफत हॉस्पिटल सुरू करायचे ठरविले होते आणि ते हॉस्पिटल गौरीच्या आजींच्या आठवणीत उभारण्याचे ठरवले होते. त्यामुळे त्यांना तितकीच त्यांच्याकडून मनाची श्रद्धांजली होणार होती. आणि अर्थातच डिलिव्हरीनंतर गौरीच ती हॉस्पिटल चालवणार होती. म्हणून शिवला ते काम लवकरात लवकर कंप्लीट करायचे होते. म्हणून तो जास्तीत जास्त कामात असायचा, पण त्यासोबतच गौरीला सुद्धा जपायचा. तसंही जशी जशी ड्यू डेट जवळ येत असते, होणाऱ्या आईला आणखी जास्त भीती वाटू लागते. सगळं ठीक होईल का? माझं बाळ सुखरूप या जगात तर येईल ना? यासाठी त्या माऊलीचं मन चिंतेत असते. याही काळात त्या माऊलीचं मन स्वतःपेक्षा जास्त आपल्या बाळाच्या काळजीने भरून येत असते. हीच तर आई असते, जिचे मन सतत आपल्या बाळात असते. उगाच नाही, त्रिदेवसुद्धा आई अनुसयासाठी आपले रूप त्यागून बाळरूपात आले होते. म्हणून आईचं स्थान वर्चस्व असते. पण बाप तो सुद्धा काही कमी नसतो बरं. जर तो आपल्या बाळांना पोटात ठेवू शकत नसला तरी त्याच्या येण्याच्या बातमीने तो इतका काय आनंदी असतो की कधीही न रडणारा तो त्या क्षणी रडतो आणि त्याच्या सुंदर भविष्यासाठी आपली मेहनत आणखी जास्त करून घेतो, जेणेकरून त्याच्या बाळाला या जगात सगळ्या वस्तू आणि सुख सोय मिळाव्या, जे त्याला मिळाल्या नाही. आता शिवसुद्धा त्याच जबाबदारीने मेहनत करत होता आणि गौरीला त्रास नको म्हणून तो आता आपल्या बाळांशी सुद्धा जास्त बोलत नव्हता. कारण ते लबाड आतापासूनच आपल्या बाबांचा स्पर्श ओळखू लागले होते आणि शिवच्या हात ठेवल्याने ते लबाड जोरजोरात किक करून त्याला आपल्यासोबत खेळायला लावायचे, ज्यामुळे शिवला तर खूप आनंद व्हायचा, पण गौरीला खूप खूप त्रास व्हायचा. आणि आता गौरीला त्याला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता. म्हणून शिवने बाळांसोबत बोलणे थोडे कमी केले होते. आता गौरीला 9वा महिना लागला होता आणि तिला खूप म्हणजे खूप थकवा जाणवू लागला होता.
थोडं जरी जास्त चाललं तरी तिला दम लागून यायचा. त्यामुळे ती चालायला फार फार कंटाळायची. पण डॉक्टरांनी तिला थोडं चालणं सजेस्ट केलं होतं, ज्यामुळे घरचे कुणीतरी नेहमी तिच्यासोबत वॉक करायचे. आजसुद्धा गौरी कावेरी आत्यासोबत गार्डनमध्ये वॉक करत होती आणि तिला दम लागून आला. कावेरी आत्याने तिला तिथल्या बेंचवर बसवली आणि तिला प्यायला पाणी दिलं. तितक्या सुजातासुद्धा बाहेर आल्या. तिघेही गप्पा मारत होते. तितक्यात गौरीच्या पोटात हलक्या हलक्या वेदना जाणवू लागल्या, पण तिने दुर्लक्ष केलं आणि त्यांच्यासोबत गप्पा करू लागली. पण त्यातही तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा त्रास स्पष्ट दिसत होता. काय झालं बाळा, काही त्रास होतो आहे का? सुजाता आणि कावेरी आत्या एकत्रच गौरीच्या त्या त्रासिक चेहऱ्याला बघून म्हणाले. त्या दोघींच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडे घाबरलेले भाव दिसत होते. नाही छोटी मा, आत्या, मला वाटतं थोडं चालल्यामुळे त्रास होतो आहे. थोडा आराम केला की बरं वाटेल. गौरी पोटावर हात ठेवून अस्वस्थपणे बोलली. बरं बाळा, तू चल आत खोलीत, पड जरा. तसंही आता फार उशीर झाला आहे. बोलून कावेरी आत्या आणि सुजाता यांनी गौरीला उठण्यास मदत केली आणि तिला आत घेऊन आले. त्यानंतर कावेरी आत्याने गौरीला तिच्या खोलीत सोडली आणि आराम करायचं सांगून त्या बाहेर आल्या. वंस, आता कधीही हॉस्पिटल जावं लागेल असेच दिसत आहे. सुजाता गौरीच्या खोलीवर नजर टाकत बोलली. हो वहिनी, आज उद्यामध्ये कधीही, कावेरी आत्या स्मित करत म्हणाली. मग आजपासूनच तयारीला लागायला हवं, सुजाता म्हणाली. हो, आणि शिवला सुद्धा सांगून ठेव की हे काही दिवस घरूनच काम कर म्हणावं. कधीही त्याची गरज पडू शकते, कावेरी आत्या म्हणाले. हो ना वहिनी, तसंही ह्यावेळी बाईला सगळ्यात जास्त आधार आपल्या नवऱ्याचाच वाटतो. मग सगळं कुटुंब असलं तरी, सगळ्या कुटुंबाची साथ एका बाजूला आणि नवऱ्याचा एक हात एका बाजूला असला तरी तिच्यासाठी तो खूप मोठा सपोर्ट सिस्टम असतो, कावेरी आत्या म्हणाल्या. त्यावर सुजाता यांनी मान हलवली. बरं वहिनी, आज काय करतेस खायला? मी काही मदत करू का? कावेरी आत्या. अहो नको वंस, मी करते. आणि मदत म्हणाल तर तुम्ही इथे आहात हीच मदत आहे. तुम्ही बसा, मी करते, म्हणत सुजाता किचनमध्ये निघून गेले. तर कावेरी आत्या तिथेच सोफ्यावर बसून TV बघू लागल्या. गौरीच्या खोलीत. इकडे खोलीत गौरी फार अस्वस्थ वाटत होते. ती सतत इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. पोटावर हात ठेवून बाळांसोबत बोलत होती. पण जणू ते बाळही आज तिचे काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. फारच मुडी आहेत बाबा शिवचे बाळ, अगदी त्याच्यासारखेच. एखाद्याचा छळ करायचा तर इतका करायचा की त्याला सरो की परो करून सोडायचं. असेच होते ते लब्बाड, हट्टी कुठले. बघा ना, त्याची आई कधीची आवाज देत त्यांच्यासोबत बोलत होती, पण एका इशाऱ्याने सुद्धा तिला बोलत नव्हते. त्यामुळे इकडे गौरीचा जीव आणखी घाबरगुंडा झाला होता. थोड्या वेळात सुजाता गौरीला डिनरसाठी बोलवायला तिच्या खोलीत गेली. गौरी बाळा, चल थोडं खाऊन घे. सुजाता गौरीजवळ जात. नाही छोटी मा, भूक नाही. हे आले की खाईल मी त्यांच्यासोबत, गौरी म्हणाली. तिच्यातला तो थकलेला आवाज सुजाता यांच्या जीवाला घोर लावून गेला. पण आता सध्या तरी ते तिला काहीच न म्हणता निघून गेले. इकडे मात्र गौरी अजूनही पिल्ले हालचाल करत नाहीत म्हणून कासावीस झालेली होती. तिला आता खूप भरून येत होतं. खूप खूप रडावं वाटत होतं. ती तशीच बेडवर हळूच बसली आणि आपल्या पोटावर दोन्ही हात ठेवून आपल्या पिल्लांना अनुभवायचा प्रयत्न करत होती. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. रात्री उशिरा शिव घरी आला.
त्याने आपली बॅग आणि कोट तिथे डायनिंग खुर्चीवर ठेवली आणि तिथे असलेल्या जग म्हणून थोडं पाणी पिलं. तशी त्याची नजर आपल्या खोलीकडे गेली. दार अजूनही उघडच होते. शिवला ते थोडं वेगळं वाटलं, कारण एरवी जेव्हा तो कधी यायचा तर दार लोटलेलं असायचं. शिवने तसेच बॅग आणि कोट घेतला आणि तो खोलीकडे गेला. त्याने बघितलं तर डिम लाईट चालू होती. तशी तर ती नेहमीच चालू असायची. तो खोलीत आला तर गौरी अजूनही पोटावर हात ठेवून बसलेली दिसली. यावेळी ती शिवला पाठमोडी होती. इतका वेळ होऊन सुद्धा गौरीला असे जागे बघून शिवला थोडी भीती वाटली. त्याने हळूच आपली बॅग तिथे असलेल्या टेबलवर ठेवली. त्यावर कोट ठेवून तो तसाच गौरीच्या दिशेने गेला. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्याहीपेक्षा आता गौरीची चिंता दिसत होती. शिव गौरीच्या समोर आला. त्याने हळूच बाजूच्या स्विच बटन दाबले. तशी पूर्ण खोली लख्ख प्रकाशाने चमकून निघाली. शिवने बघितलं तर गौरी अजूनही खाली मान घालून पोटावर हात ठेवून बसली होती. जान, काय झालं? तू तू ठीक तर आहेस ना? शिव गौरीच्या बाजूला बसत आपला हात तिच्या हातावर ठेवत बोलला. तसं गौरीने त्याला मान वर करून पाहिलं आणि इकडे शिवचे डोळे भीतीने मोठे झाले, कारण गौरीचा पूर्ण चेहरा घामाने भिजला होता. तिचं अंग शिवीर करत होतं आणि श्वास जोरजोरात वरखाली होत होता. एक वेळ गौरीला बघून शिवचा जीव घशातच आला. त्याची स्पंदने वाढू लागली. जान, जान, तुला काही त्रास होतो आहे का? आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल का? सांग ना जान, शिव म्हणाला. त्याचा आवाज गौरी आणि बाळांच्या काळजीने थरथरत होता. अहो, बघा ना, आज सकाळपासूनच बाळांची काही हालचाल जाणवत नाही आहे. गौरी कासावीस होत शिवला बघून म्हणाली. तिचे डोळे भीतीने घाबरे घुबडे झाले होते आणि आवाज कंप करू लागला होता. ते ठीक तर असतील ना? गौरी थरथरत बोलली. तुम्ही बोला ना त्यांच्याशी. ते नक्कीच तुम्हाला बोलतील. गौरी रडत बोलत होती. तिला बोलताना सुद्धा दम लागला होता आणि ती पॅनिक करायला लागली. हो जान, मी बोलते. तू शांत राहा. शिव गौरीला पॅनिक होताना बघून म्हणाला आणि सरळ आपल्या गुडघ्यावर गौरीसमोर बसून बाळांसोबत बोलू लागला. सोबतच गौरीला सुद्धा बघत होता. क्षण बदलणारा तिचा भाव त्याच्या चिंतेत आणखी भर टाकत होते. तर त्याचा तो घाबरा घुबरा चेहरा बघून इकडे मात्र ती आपले प्राण मुठीत घेऊन होती. बाळांनो, ए पिल्लू, तुम्ही झोपले आहात का? बघा, बाबा आता आला आहे. तुम्ही बाबासोबत बोलणार नाही का? हे बघा, आई किती घाबरत आहे. असं नाही वागायचं हं बेबी. चला आता किक करा. शिव आपल्या बाळांशी हळूवार बोलत होता, पण आज त्यांचे बाळ बहुतेक त्याचंही काही ऐकणार नव्हते, म्हणून आतल्या आत गाल फुगवून बसले होते. आपल्या मम्मा आणि डॅडची चांगलीच जिरवत होते. तर शिवसुद्धा आता फार घाबरायला आला होता. त्याच्या कपाळावर सुद्धा घामाचे दवबिंदू चमकायला लागले होते. गौरीची परिस्थिती तर फार बिकट झाली होती. आता तर ती पूर्ण घामाने भिजली होती. अंग कंपन करत होते. श्वास आणखी वाढले होते. जान, तू घाबरू नकोस. मी आता डॉक्टरांना फोन करून विचारतो. शिव गौरीला धीर देत बोलला. खरं तर आता तो सुद्धा फार घाबरला होता, पण त्याने गौरीला समोर स्वतःला सांभाळले. कारण जर गौरीला थोडी जरी शंका आली असती, ती आणखी खचली असती. म्हणून तो धीर एकटवून होता. आत धडधडणारा बापाचं काळीज
बाहेर मात्र धीर धरून बायकोला सांभाळत सज्ज होता. शिव गौरीला बोलून डॉक्टरांशी बोलायला खोलीबाहेर गेला आणि फोन लावणारच की आई ग आ गौरीचा जोराचा आवाज आला. वेदनेने भरलेला गौरीचा आवाज शिवच्या काळजाला भीतीने चिरून गेला. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज फ्रेंड सपोर्ट करा. धन्यवाद.